नमस्कार सर्वांना. आजपासून दिनांक 1/1/2026 पासून मी ज्ञानेश्वरी पारायण चालू करत आहे. प्रथम माऊलींना समोरून वंदन करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानम्. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणे स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणं पुरेणां मध्ये महाभारतम् ऐक्यतामृतवर्षिणि भगवतीमष्टादशाध्यायिनि मम्बत्वामनुसन्धिधानं भगवद्गीते भगवद्वेषिणे नमस्तुते व्यासे विशालबुद्धे कुलारविन्दाय तपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वलितो ज्ञानमयं प्रदीपः प्रपन्नपारिजाताय पुत्रकेवलपालये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुल्ये नमः. वसुदेवसुतं देवं कुलसचार्योर्मर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मदोनतटा जयद्रथजला गान्धारनीलफला शल्यरावती कृपेण वहनी कर्णेनवलोकाला अश्वत्थामवितर्ण मगकरा दुर्योधनावर्तनी सोत्तीर्णा खलु पांडवा रणदीकेवलकेशवा कालाशयदवश सरोजममनं गीतार्थ यदुपोत्पं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्मोदिनापोदितं लोके सज्जनशतपदी हर हर देवीयामानुमला भूयाद्वारपङ्कज हरिमला प्रदंस्यां श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृतातमहं वन्दे परमानन्दं माधवं. यं ब्रह्मा वरुणेन्द्रमरुताः स्तुवन्ति दिव्यैस्तैवैद्यसामयाः पदक्रमोन्निषेधगायन्ति यं सामगाः ध्यानाय वस्तितदनुतनं मनसा पुष्यति योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणादेवाय तस्मै नमः. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोची हे शब्द ब्रह्म शेष तेच मूर्ती सुरेश तेथ वर्ण वपू निर्दोष निर्वित असे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याशकेव ग्रंथ शोभा अष्टादश पुराणे तीसी मणिभूषणे पदपद्धती केवने नवय रत्नाची पदपंदनागर तेची रंगाधले अंबर तेथ साहित्य वानसपुर उजाळाची देखा काव्य नाटका जे निर्धारिता सभूतका त्याची ऋणझुणते शूद्रघटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती जे उशती पदी माधारी रत्ने बली तेथ व्यासादिकांच्या मती केसी मेखळा विरवती चोखाळपणे झळकती पल्लव झळका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनोनी विसंवादे धरती आयुधे हाती तरी तर्कतो शिखरशु मी ते भेदू अंकशु वेदांत तू महारसु मोदक मिरवे एक हाती तंतु जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संगीतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू भय रस्तू देखा विवेकवंतू सुई मळू तोची शुटा दंड सरळू
जेथ परमानंद केवळ महासुखाचा तरी संवाद तोच दर्शन जो समता शुभ्रवरण देवा उमेश सूक्ष्मेक्षण विघ्न राजो मजा वगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी गोदामदामृत मुनी अली सेवती रमय प्रवाल सुपग्र वैद्वागत ते सिंहंभ सरिसे कोटविंब मस्तकावरी उपरीत शोकनिषदे जे उदरे ज्ञान मकरंदे किये कुसुम मुगटी सुगंधे शोभते भली अकार चरण युगला उकार उदार विशाल अकार महामंडल मस्तककारे ते तिन्ही एकवटले एक शब्द ब्रह्म कवळले देविया गुरु कृपा नविले आधी बीज आता विनव विलासानी जे चातुर्यता कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारी दीनिया यजा हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष अत्यादुरु विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे देवी दृष्टीची पाटा फुटे अंगवास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी का चिंतामणी या जाण्या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी ऐसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव धने मनोनी जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ संचने सवजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थेचे त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगावनी ना तरी अमृतर सास्वदनी रस सकळम कैसी पुढती तोचिनिया अभिवंदिला श्रीरुची जो अभिलषित मनोरुची पूर्विता तो आता उधारा कथा गण हे सकळा कौतुक जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरोचे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमयमानिदी पनाना नवरसू शुभाब्दी परिपूर्णवी ही परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वरिष्ठ अशेषांते आता या प्राकृत ओव्यांचा मराठीत अर्थ वाचते. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पनानेश्वर महाराज येथे मंगल करतात. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणारा श्री ओंकाराला नमस्कार असो व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा किंवा जय जयकार असो. वरील विशेषणांनी युक्त अशा देवा सर्वांचा बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका, संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे. आता शरीराची ठेवण पहा. मानवाधिकांच्या स्मृती हेच त्यांचे अवयव आहेत. ते स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते लावण्याची केवळ खानच बनले आहे. 18 पुराणे हेच अंगावरील रत्नखचित अलंकार, त्यात प्रतिपादिलेले तत्व हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे व उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत कदमपोट आहे. पहा, कौतुकाने काव्यनाटकाविषयी विचार केला असता ही काव्यनाटके त्या गणपतीच्या पायातील क्षुद्र घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज रुंझुनत आहे. त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही उचित पदांची काही चांगली रत्ने आढळतात. येथे व्यासादिकांची बुद्धी हीच कोणी त्या गणपतीची कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशामिश्रा निर्दोषपणे झळकत आहे. पहा, 6 शास्त्री म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आणि म्हणून एकमेकांशी न मिळणारी मते हीच कोणी त्या हातात
शस्त्रे आहेत. तरी कानादशास्त्ररूपी तरी हातांमध्ये हनुमानरूपी परशु आहे. गौतमीय न्याय दक्षिणारूपी हातात प्रमेयादी षोडश पदार्थांचे तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासाकृत वेदांत सूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. बौद्ध मतांचे निदर्शन करणारा बौद्ध वर्तिकांनी प्रतिपादिलेली बौद्ध मत हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दाग तो एका हातात धरला आहे. मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरेश्वर सांख्याचा साकारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. व जैमिनीकृत धर्मसूत्रे ही धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय. पहा, ज्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद ही सरळ अतिनिर्मळ आणि बऱ्या वाईटाची निवड करण्यात सामर्थ्य अशी लांब सोंड आहे, तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात. आणि बोध हेच त्यांचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात. वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्यादिका प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार कोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिलेली आहे. ज्ञानरूप मत देण्यात उदार असलेली ईशावास्यादी दशोपनिषद सुगंधी फुले गंडस्थळावर बसलेल्या मुकुटावर चांगले शोभतात. ओंकाराची प्रथम आकार मात्रा हे गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेग कवटाळला जातो. त्या मुळाकारण ओंकार रूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो असे माऊली म्हणतात. यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोडून टाकले त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो. ज्यांनी मला या संसारपुरातून तारले त्या सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो, अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांनी टवटवी येते, अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थ आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, त्याप्रमाणे श्री गुरुवंदनात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्याच श्री गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले, कारण की तो मनाने इच्छिलेल्या आवडी पुरवणारा आहे. आता ज्यात गीता निर्माण झाली आहे अशा महाभारताची खोल विचारांची भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा अपूर्व बगीचाच आहे, अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांताचा मोठा साठा आहे, किंवा ही शृंगाररूपी नवरसरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा हा समुद्र आहे, किंवा ही कथा प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान ब्रह्म असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे, किंवा ही कथा सर्व धर्माचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्याच्या रत्नाचे भांडार आहे, अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने
त्रिजगतात प्रकट झाली आहे, म्हणून हा सर्व काव्य ग्रंथाचा राजा आहे. पुढील ओवी